जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। DMER अंतर्गत जी काही पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्या पदभरतीचा पेपरचा टाइम टेबल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये जे काही पॉइंट आहेत, कशा पद्धतीनं वेळापत्रक असणार आहे, कधी परीक्षा सुरू होणार आहेत, या सगळ्यांविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा 25 जुलै रोजी या जी परीक्षा आहे या परीक्षेला सुरुवात होणार आहे। DMER अंतर्गत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड GMC या GMC करता ग्रुप ड चे पदांसाठी पदभरती निघालेली होती आणि विद्यार्थी मित्रांनो, गट ड ची ही नियमित पदभरती DMER अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली होती GMC नांदेडसाठी आणि त्यासाठीच आता जे परीक्षा आहे त्या परीक्षांचा टाइम टेबल आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER साठी गट क चे जे काही नियमित पदभरती आलेली आहे 1107 पदांची, त्याचे सुद्धा वेळापत्रक लवकरच जाहीर होईल। त्याच्याविषयी जशी काही माहिती येईल तसं आपल्या चॅनलवर अपडेट दिल्या जाईल। तर या पदभरतीच्या टाइम टेबलविषयी बघू। 25 तारखेला पेपर सुरुवात होणार आहेत। 3 शिफ्टमध्ये याचे पेपर होणार आहेत। 25 तारखेला एक्सरे सर्वंट असेल, वॉचमॅन असेल आणि ऑपरेशन थिएटर सर्वंट असेल, यांचा पेपर आहे। त्याचबरोबर 26 तारखेला कुक असेल, बार्बर असेल आणि क्लीनर असेल, यांचे पेपर होतील। त्यानंतर बघा 27 जुलै रोजी कॅज्युअल्टी सर्वंट, कुक असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट आणि मेल सर्वंट यांचे पेपर जे आहेत ते पेपर होणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 28 तारखेला माळी असेल, त्याच्यानंतर डिसेंटरी सर्वेंट असेल, टेबल बॉय असेल, यांचे पेपर होतील। त्याचबरोबर 29 तारखेला मेल सर्वंट असेल, लॅबोरेटरी सर्वंट असेल किंवा लॅब अटेंडंट असेल आणि त्याबरोबर धोबी असेल, यांचे पेपर होणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 30 जुलै रोजी पिओनचे 2 पेपर होणार आहेत वेगवेगळ्या 2 शिफ्टमध्ये आणि त्याचबरोबर स्ट्रेचर बेनर आणि लॅबोरेटरी अटेंडंटचा सुद्धा पेपर होणार आहे। आणि शेवटी 31 तारखेला आया आणि टेलर यांचे पेपर पहिल्या शिफ्टमध्ये होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे त्या माहितीमध्ये बघा सांगण्यात आलेलं आहे की ज्या पदांचं पेपर 1 किंवा 2 शिफ्टमध्ये होईल, एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये होईल, त्यांचं मीन स्टँडर्ड डेरिव्हेशन मेथड म्हणजेच तुमचं नॉर्मलायझेशन पद्धतसुद्धा यामध्ये करण्यात येईल। आता कोणते कोणते पेपर आहेत, यामध्ये फक्त 2च असे पेपर आहेत, 2च पदं आहेत ज्यांचे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत आणि ते म्हणजे पहिलं असणार आहे लॅबोरेटरी अटेंडंट आणि दुसरं असणार आहे पिओन। या 2 पदांसाठी तुमचं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत। त्यामुळं दोन्ही पदं जे आहेत त्या पदांना नॉर्मलायझेशन जे आहे ते लागू राहणार आहे। MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादा विभागांचा समावेश करणे। बघा आता हे एक नवीन ट्रेंड आलेला आहे। आता जवळपास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी पदभरतीमध्ये सांगितलेलं होते की हे जे काही MCQ आधारित परीक्षेमध्ये अनिवार्य कालमर्यादा विभाग आहे हा होणार आहे। त्याचबरोबर आता हे GMC नांदेडनं सुद्धा याच पद्धतीनं पेपर घ्यायचा ठरवलं आहे, ज्यामध्ये ग्रुप 1, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे वेगवेगळे सेशन होणार आहेत। तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये बघा 25 क्वेश्चन आहेत, 30 मिनिटाचा वेळ येणार आहे प्रत्येक सेशनला। यामध्ये तुम्हाला 100 गुणांची 60 प्रश्न जे आहेत ते प्रश्न असणार आहेत आणि त्याबरोबर विभागानुसार 120 मिनिटाचा वेळ मिळणार आहे।
थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला मराठीचे एकूण 25 क्वेश्चन आहेत, इंग्लिशचे 25 क्वेश्चन, मॅथचे 25 क्वेश्चन आणि तुमचं जी केचे 25 क्वेश्चन, असं 100 क्वेश्चनचा साठी 200 मार्कांचा पेपर आहे. ही पदभरती TCS या कंपनी अंतर्गत घेण्यात येणार आहे. त्याबरोबर सिलेबस तर तुम्हाला माहीतच असेल, परीक्षेचं स्वरूपसुद्धा कळालेलं आहे. स्टँडर्ड तुमचं जे नॉर्मलायझेशन होणार आहे, हे नॉर्मलायझेशनसुद्धा केलं जाणार आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पेपरचा टाइम टेबल तर आलेला आहे. आज 25 जुलै रोजी जवळपास 16 तारीख आहे. त्यानंतर बघा 25 जुलै म्हणजे 8 ते 9 दिवसामध्ये तुमचे पेपर होतील. मग हॉल तिकीटचं काय? विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच नुकतीच ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे. हॉल तिकीटबद्दल तुम्ही तुमचा मेल चेक करून घ्या. जर फॉर्म भरला असेल तर त्या मेलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल किंवा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती सुद्धा टेक्स्ट मेसेज येईल. तुम्हाला लिंक अवेलेबल करून दिल्या जाईल. तुमचा ID पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं जे काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती हॉल तिकीट अवेलेबल करून दिले जातील. हॉल तिकीट 1 ते 2 दिवसामध्ये पुढील 100% अवेलेबल होतील. कमीत कमी पेपरच्या 4-5 दिवस अवेलेबल आधी होत असतात, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये अवेलेबल होतील. जसे काही अपडेट येईल काही हॉल तिकीटविषयी तसं आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला कळवू. त्याचबरोबर आता ही जी PDF आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेली आहे. त्यामुळं तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडं अजून 10 दिवस असल्यामुळं प्रिपरेशनकडं लक्ष द्या. 10 दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणात तुमची तयारी होते. आधीही तुम्ही अभ्यास करत असाल पण कट ऑफ खूप जास्त जाण्याची सुद्धा शक्यता आहे. याचे कोणत्या पदांसाठी किती फॉर्म आलेत याच्याविषयी सुद्धा एक जी माहिती आहे ती माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. जवळपास लॅब अटेंडंटच्या 18 पदांसाठी नियर बाय 8,000च्या जवळपास काहीतरी पदं आलेले आहेत. एकूण 84 पदांसाठी ही पदभरती निघालेली होती आणि ऑलमोस्ट 22-23 हजार काहीतरी पूर्ण पदांना मिळून यामध्ये जे आहे ते फॉर्म आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये बरेचसे सेंटर आहेत जिथं तुम्ही प्रेफरन्सनुसार तुम्हाला तिथं हॉल तिकीटवरती कळणारच आहे तुमचं परीक्षा सेंटर कुठं आलेलं असेल. शिफ्ट तर इथंच दिलेली आहे बघा, 3 शिफ्टमध्ये होणार आहे. कोणता पेपर कोणत्या शिफ्टमध्ये आहे याची माहिती इथंच पूर्णपणे देण्यात आलेली आहे. त्याबरोबर तुम्हाला त्या शिफ्टचा टायमिंग काय असेल याची सुद्धा जी माहिती आहे ती माहिती हॉल तिकीटवर कळेल. त्या दिवशी तुम्हाला पेपरला यायचं आहे. बाकीची अधिक माहिती हॉल तिकीटविषयी मी तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतोच. त्याचबरोबर तुम्हाला माहिती दिलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, अभ्यास करा, चॅनल सबस्क्राईब करा. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. धन्यवाद.